औरंगजेबाच्या छावणीत शंभूराजांवर अनन्वित अत्याचार सुरूच असतात, पण समोर मृत्यू दिसत असताना देखील शंभूराजे हार मानायला तयार नाहीत. शेवटी संतापलेला औरंगजेब शंभूराजांना ठार मारण्याचा आदेश देतो. शंभूराजांच्या शरीराचे तुकडे कुत्र्या गिधाडांना खाऊ घाला असा औरंग्या आदेश देतो. आणि कोणी शंभूराजांच्या शरीराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे देखील मस्तक कलम करा. जे मस्तक आमच्या समोर कधी झुकले नाही ते मस्तक कापून भाल्याच्या फाळाला अडकवा. ते गावागावातून आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरून फिरवा. कळू द्या महाराष्ट्राला औरंगजेबानं राजांचे काय हाल केले. औरंगजेबानं आदेश दिला. हातात लखलखत्या तलवारी घेऊन हपशी राजांच्या कोठडीत आले. राजांचे शिर छाटले. संपूर्ण कोठडी शंभूराजांच्या रक्ताने लाल झाली. तिकडे रायगडावरती राजदरबारात येसुबाई बसलेल्या असतात. त्याच वेळी पंत त्या ठिकाणी येतात. येसुबाई त्यांना विचारतात, राजांची काय खबर. त्यावेळी पंत सांगू लागतात, राणी साहेब, उद्या नववर्षाची गुढी उभारता येणार नाही. औरंगजेबानं महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. शंभूराजांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण रायगडावरती शोककळा पसरते. महाराणी येसुबाई स्वतःच्या हातातील गळ्यातील सगळी आभूषणं उतरवतात. गळ्यातील मंगलसूत्र देखील काढून बाजूला ठेवतात. स्वतःच्या हाताने कपाळावरील सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू देखील पुसून टाकतात. त्याच वेळी येसुराणी हातात तलवार घेऊन बाहेर येतात. असंख्य यातना सहन करून शंभूराजांचा मृत्यू झाला, पण स्वराज्यात एक नवं स्फुल्लिंग पेटलं. शंभूराजांच्या बलिदानाने अवघा मावळा पेटून उठला. संपूर्ण हिंदुस्थान जिंकायला आलेल्या औरंगजेब शंभूराजांच्या मृत्यूनंतर देखील 17 वर्ष झुंजत राहिला, पण त्याला स्वराज्य जिंकता आले नाही. शेवटी 1707 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी तडफडून औरंगजेबाचा मृत्यू झाला.